यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। भीमा खोऱ्यात मुसळधार, उजनी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू, 8 दिवसात प्लसमध्ये येणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। महाबळेश्वर येथील अवघे 1 टीएमसी पाणी क्षमता असलेले धरण 8 दिवसात भरले। लोणावळ्यातील 2.5 टीएमसी क्षमता असलेले धरण 5 दिवसात भरले। मात्र तब्बल 123 टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता असलेले महाकाय उजनी धरण कधी भरणार याची चिंता राज्याला लागलीये। सोलापूर जिल्हा पावसासाठी अजूनही आतुरलेलाच आहे। गेल्या 8 दिवसांपूर्वी पावसाने सोलापुरात हजेरी दिली, मात्र त्यानंतर तो सुट्टीवर गेला। त्यामुळे एकीकडे सोलापूरकरांची चिंता वाढत असली तर दुसरीकडे मात्र उजनी धरणात खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे धरण मायनसमधून लवकरच प्लसमध्ये येईल अशी आशा निर्माण झाली आहे। काल सकाळी 6 ते आज सकाळी 6 ची आकडेवारी पाहता 1 टीएमसी इतके पाणी उजनी धरणात आले। त्यामुळे -28.11 इतकी पाणी पातळी असलेल्या धरणात आज सकाळी -27 इतकी पाणी पातळी होती। आज सकाळी 6 वाजता दौंडमधून 14,351 तर 10 वाजता 24,000 क्युसेक इतक्या वेगाने पाणी येऊ लागलंय। लोणावळा, भीमाशंकर या परिसरात अतिवृष्टी होऊ लागल्यामुळे पुण्यातील इंद्रायणी नदीला पूर आलाय। उजनी धरणाच्या वरती असलेल्या सुमारे 19 धरणातील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय। भीमा खोऱ्यात मेघराजा प्रसन्न झाल्यामुळे याचा फायदा उजनी धरणाला होऊ लागला असून पुण्यातील दौंडमधून मोठ्या प्रमाणावर पाणी उजनीत मिसळू लागलंय। त्यामुळे उजनी धरण येत्या 8 दिवसात प्लसमध्ये येईल अशी आशा निर्माण झाली आहे। सोलापूर शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवले आहेत रस्ते। पर्यायी मार्ग व्यवस्थित नसल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी। सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सोलापुरात म्हणाले, माझ्या कारकिर्दीत कोल्हापूरला सर्किट बेंच निर्मितीमुळे मला आनंद। सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, अनेक राजकीय नेत्यांचे लागले लक्ष। सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 45 अर्जांची आज डीसीसी बँकेच्या प्रशिक्षण हॉलमध्ये सुरू झाली छाननी। सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून पाटबंधारे विभागात मिळवली शासकीय नोकरी। अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अहिल्यानगर नळेगाव येथील राजेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल। चाटला पैठणीचा आषाढम सेल, 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-6253-76 किंवा 9822-119401। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क: 9607151719। सोलापूर शहरातील बिटू मिळकतीबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे आज सायंकाळी 5 वाजता घेणार बैठक। पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सपाटा सुरू। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, कोणीही बैठका घेऊ नयेत, याबाबत आता मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश दिले जाणार। वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर अँब्युलन्सची सुविधा, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। आरोग्य संपन्न वारी मोबाईल ॲपचे लॉन्चिंग। दररोज ढगाळ वातावरण आणि थंडगार वारे, मात्र सोलापूर जिल्हा पावसासाठी आसुरलेलाच। गेल्या 8 दिवसांपासून सोलापूर शहरात रिमझिम पाऊस देखील नाही। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, नदीचे पाणी पात्राबाहेर। 42 बंधारे पाण्याखाली, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।
मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 4 मुलांचा समावेश तर 1 जण जखमी. मुंबई पुणे वाहतूक बंद, रेल्वे वाहतूक विस्कळीत. लोणावळा कर्जत घाटात दरड कोसळल्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग, जुना महामार्ग आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून 16 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे इथल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पुणे जिल्ह्यातील मावळगावच्या पाटण तालुक्यात दरड कोसळली. संपूर्ण कुटुंब अडकलं, जीवितहानीची शक्यता. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. मुंबई पुण्याचा संपर्क तुटला. मिसिंग लिंकवर दरड कोसळली, वाहतूक ठप्प. हजारो प्रवासी जागोजागी अडकून. आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर आल्याने चाकण येथील नवीन ब्रिज गेला पाण्याखाली. वाहतूक करण्यात आली बंद. पिंपरीतील पवना नदीला पूर. मोरया गोसावी मंदिरात शिरलं पुराचं पाणी. कोकणात अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून रायगडमध्ये अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवर. मुंबईत समुद्र किनाऱ्यांना मोठ्या भरतीचा इशारा. दुपारी 3:50 मोठ्या लाटा उसळणार. नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. कोयना धरणात 78,322 क्युसेक पाण्याची आवक. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ जेरबंद. वनविभागाची यशस्वी कामगिरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर. वार्षिक शिखर परिषदेत होणार सहभागी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 4 देशांच्या दौऱ्यावर. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा असून व्यापार वाढीवर भर दिला जाणार. ऑस्ट्रेलिया महिला संघाने लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव करत आयसीसी महिला T20 विश्वचषक जिंकला.